जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल ना की ऍप्स मारा आणि पोट कमी होईल, तर तो गैरसमज आहे. सकाळी व्यायामला जाताना उपाशी पोटी जाऊ नका. तुम्हाला 5 वेळा खायचं आहे. वेळ जर पाळणार नसाल ना तर ते शक्य नाहीये. माझं काम ऑफिसमध्ये आहे, बसून आहे, माझ्या शरीराची हालचाल नाहीये, मी व्यायाम नाही करत आहे. तुम्ही कसंही खा, कधीही खा, तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. म्हणजे मेहनत केल्याशिवाय फॅट लॉस होणार नाही. नमस्कार, मी नामदेव पांडुरंग खामकर, फिटनेस गुरु नामदेव खामकर या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण केलेल्या खूप साऱ्या कमेंट्समध्ये जास्तीत जास्त मला या वेट गेनसाठी आणि फॅट लॉससाठी होत्या. तर आता आपण वेट गेन म्हणजे त्याच्याबद्दल तर मी सांगेनच, पण जो फॅट लॉसचा जो प्रकार आहे ना, तर खूप साऱ्या लोकांचं असं असतं की वेट लॉस की फॅट लॉस असा सगळा गोंधळ आहे. आता वेट गेन हा जो विषय आहे ना, त्याच्यासाठी मला जी कमेंट्स आली होती की सर डाएट प्लॅन सांगा. बघा, मी डायटिशियन नाही आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही म्हणत असाल की एखादा प्रॉपर डायटिशियन असतो जो तुमचे प्रत्येक पदार्थ चेक करतो की तुम्ही काय खाता आणि तुम्हाला काय ऍड करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ब्लड ग्रुपचा विचार केला जातो. आता आपण जे बोलतोय ना, तो माझा जो 25 वर्षाचा अनुभव आहे किंवा एक बेसिक डाएट ज्याने वजन वाढू शकतं आणि ज्याने फॅट कमी होऊ शकतं, अशा आपण बेसिक डाएट बद्दल आता आपण बोलतोय. पण एवढं आहे की त्याने तुम्हाला रिझल्ट मिळेल, नुकसान होणार नाहीये. आता तुम्ही एक लक्षात घ्या, त्या डाएटच्या समोर आहे ना प्लॅन हा शब्द आला. प्लॅन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? प्लॅन म्हणजे आपण ठरवायचं आहे, ठरवून एखादी गोष्ट करायची आहे, रॅन्डम नाही करायचं आहे. म्हणजे आता मी जी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे ना, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे माहितीये का? तुमचं जे काय लाईफस्टाईल आहे, म्हणजे जे तुम्ही काम करता, ज्या प्रकारचा तुमचा व्यायाम आहे किंवा आता ज्या पद्धतीची तुमची शरीरयष्टी आहे, त्या पद्धतीनुसार प्रत्येकाचा डाएट प्लॅन हा वेगवेगळा असू शकतो, ठीक आहे. प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती कमी जास्त असू शकते. जसं एक टी शर्ट हा सगळ्यांना बसू शकत नाही ना, तसा एक डाएट प्लॅन हा सगळ्यांना नाही लागू शकत, ठीक आहे. त्यामुळे ना, मी आता जे तुम्हाला सांगणार आहे ना, ते तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार किंवा तुमच्या सध्याच्या लाईफस्टाईलनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बदल करू शकता. पण त्यातला जो मूळ मुद्दा आहे ना, तो तुम्ही लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुम्हाला डाएट प्लॅन म्हणजे ठरवून करायचं आहे. ठरवून काय करायचं आहे, तर तुम्हाला 5 मील दिवसभरामध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्हाला 5 वेळा खायचं आहे. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. तुम्हाला 5 वेळा खायचं आहे, पण किती कमी प्रमाणात खाल्लात तरी चालेल. पण त्यातला जो महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की तुम्हाला त्या 5 वेळा फिक्स करायच्या आहेत. फिक्स करायच्या आहेत म्हणजे जर समजा तुमचा सकाळचा ब्रेकफास्ट हा 8 वाजता होत असेल, तर 8 ते 8:30च्या मध्ये तुमचा ब्रेकफास्ट होणं गरजेचं आहे. सेकंड मील जर तुमचा समजा 10:30-11 वाजता होत असेल ना, तर तो 10:30-11च्या मध्ये होणं गरजेचं आहे. मग तुम्ही त्यावेळेस तुम्ही समजा ऑफिसमध्ये आहात, तुम्ही एखाद्या अशा ठिकाणी काम करतात की जिथे इझिली काय अवेलेबल नाहीये, तर तिथे तुम्ही फ्रुट्स सुद्धा घेऊ शकता. पण ती वेळ पाळायची आहे आणि ती वेळ पाळणं म्हणजे महत्वाचं आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला रिझल्ट यायला चालू होईल. म्हणजे तुम्ही कसंही खा, कधीही खा, तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. तुम्हाला ह्या 5 वेळा व्यवस्थित पाळायच्या आहेत. आणि मला असं म्हणायचं आहे की आता ह्या व्हिडिओमधून तुम्ही हे चॅलेंज घ्या की मी 21 दिवस हे नित्य नियमाने करेन आणि प्रामाणिकपणे करेन. आणि 21 दिवसानंतर तुम्ही मला सांगा की तुमच्या बॉडीमध्ये काय बदल झालाय, तुमच्या एनर्जीमध्ये काय फरक आलाय का, तुमच्या स्ट्रेंथमध्ये काय फरक आलाय का, तुमच्या मसल मासमध्ये थोडी बहुत डेव्हलपमेंट झाले का, हे तुम्ही मला 21 दिवसांनी कमेंट करून नक्की कळवा. आता 5 मील मध्ये आहे ना, म्हणजे मी तुम्हाला जर समजावून सांगायचं झालं ना, तर तुम्ही समजून चाला की एक 10:30ला तुमचं सेकंड मील आहे. तर तुम्ही 1-2 केळी जरी त्या वेळेत खाल्लात ना, तरी तो मील मध्ये काउंट होईल. कारण आपण आता सुरुवात करतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला वेळेमध्ये खाण्याची एक शिस्त लावताय. त्यामुळे ना, तुम्ही त्याच्यामध्ये 2 केळी जरी खाल्लात, एखादा सफरचंद खाल्लात, तरी तुम्हाला तो मील मध्येच काउंट होईल, ठीक आहे. आणि त्याचा फायदा तुम्हाला नंतर काय होईल माहितीये का? तुम्ही एकदा तुमच्या वेळ पाळल्यात ना, की त्याच्यामध्ये पदार्थ इन्क्रीज करता येतील. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे समजा तुम्ही जर ब्रेकफास्टला 2 चपात्या खाताय, आपण एक धरून चालू, तर तुम्ही 2.5 करू शकता, त्या 3 करू शकता. 2 बनानास तुमच्या फ्रुट्समध्ये आहेत एखाद्या वेळेस, तर ते 3 करू शकता. त्यात एखादा ऍपल ऍड करू शकता. समजा 1 व्हाईट खाताय, तर ते तुम्ही 2-3 अशी क्वांटिटी वाढवू शकता. पण हे कधी शक्य आहे? जर तुम्ही तुमच्या एखादा वेळा पाळाल ना, त्यावेळेलाच ते शक्य आहे. जर तुम्ही वेळ जर पाळणार नसाल ना, तर ते शक्य नाहीये आणि तो तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीये. त्यामुळे सगळ्यात प्रथम काय करायचं आहे की तुम्हाला 5 वेळा तुमच्या फिक्स करायच्या. तर 5 वेळा कशा? तर मी तुम्हाला एकदम सिंपल समजून सांगतो. आपला ब्रेकफास्ट सकाळचा जो तुम्हाला चांगला करायचाच आहे एनी कंडिशन, त्याच्यानंतर एक मील येईल जो 2 तासांनी असेल आणि त्याच्यानंतर तुमचं दुपारचं जेवण येईल. दुपारचं जेवण झाल्यानंतर 4 ते 5 तासाचा गॅप राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 5 ते 6च्या मध्ये एक मील येईल. काही जे तुम्हाला मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आणि रात्रीचं जेवण, ठीक आहे. हे 5 मील ना तुम्ही इझिली फॉलोअप करू शकता, ठीक आहे. त्यामुळे मी सांगितलं तसं ब्रेकफास्टच्या नंतरचा एक मील, दुपारचं जेवण, संध्याकाळचं एक मील आणि रात्रीचं जेवण, ह्या 5ही वेळा तुम्हाला फिक्स करायच्या आहेत. आणि त्या फिक्स करून मी तर म्हणतो तुम्हाला की जसे
आम्ही प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग ज्या वेळेस करत होतो ना, त्यावेळेला आम्ही एक वही बनवायचो आणि लिहून ठेवायचो की मी सकाळी काय खाल्लं, दुपारच्या जेवणामध्ये मी काय खाल्लं. तसं तुम्ही एखादी छोटीशी वही जरी लिहून ठेवलात ना, तरी तुम्हाला त्याचा फायदा होईल. जे लोक सकाळी व्यायाम करतात ना आणि ज्यांना वेट गेन करायचं आहे, त्यांनी आहे ना उपाशी जिम मध्ये नका येऊ. म्हणजे तुम्ही काय करा माहितीये का, जे तुमच्या खिशाला परवडेल ना ते खाऊन या, पण पाऊण तास अगोदर खाऊन या. लगेच नाही की इकडे खाल्ले आणि इकडे व्यायामला गेला, असं नाही करायचंय. तुम्हाला पाऊण तास अगोदर काहीतरी खाऊन यायचंय. म्हणजे तुम्हाला ऑप्शन खूप सारे आहेत. तुम्ही ड्रायफ्रुट्स खाऊन येऊ शकता, तुम्ही पीनट बटर एखाद्या चपातीला किंवा ब्रेडला लावून खाऊन जाऊ शकता, किंवा तुम्ही बनानाच खाऊ शकता. पण तुम्ही उपाशी नाही जायचं. ज्यांना स्पेशली वजन वाढवायचं आहे ना, अशा लोकांनी सकाळी व्यायामला जाताना उपाशी पोटी जाऊ नका. पाऊण तास अगोदर काहीतरी खायचंय. मी पुन्हा सांगतोय, पाऊण तास अगोदर. लगेचच व्यायामला जायचं नाहीये. आणि व्यायामच्या अगोदर सकाळी का खा माहितीये का तुम्हाला, की तुम्ही सकाळी एम्प्टी स्टमक जेव्हा जाणार ना, तुमच्याकडे एनर्जी अजिबात नसणार आहे आणि तुम्ही हलकं काहीतरी खाऊन जाल ना, त्यावेळेला तुम्हाला वर्कआउटसाठी जी एनर्जी लागेल ना, ती तुम्हाला नक्की मिळेल आणि चांगल्या पद्धतीचा व्यायाम होईल आणि वेट गेन व्हायला मदत होईल. ठीक आहे. तर हा आहे ना विषय मला सांगावासा का वाटला, कारण डाएट प्लॅन मध्ये आहे ना, हा जेव्हा एक मील ऍड होतो ना, तेव्हा तुमचे 6 मील होतील. म्हणजे तुम्ही व्यायामच्या अगोदर खाल्लात, घरी गेल्यानंतर ब्रेकफास्ट, नंतर एक मील, दुपारचं जेवण, संध्याकाळचं एक मील आणि रात्रीचं एक जेवण. त्यामुळे ते 6 मील होतील. हरकत नाहीये, छोटे छोटे असले तरी चालतील, पण तुम्ही हे मील टाइम टू टाइम फॉलोअप करा. मी जे तुम्हाला मगाशी म्हटलं ना, की मी डायटिशियन नाहीये, पण आता ना सोशल मीडियामुळे एक गोष्ट नक्की झाली आहे, की तुम्ही कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला काय मिळेल ना, ही माहिती तर तुम्हाला नक्कीच मिळू शकते. म्हणजे त्यावेळेस ना, आमच्या वेळेस ह्या गोष्टी खूप साऱ्या अवेलेबल नव्हत्या. म्हणजे खूप पुस्तकं वाचावी लागत होती आणि ती सुद्धा फार इझिली अवेलेबल नव्हती. आता सोशल मीडियामुळे काय झालंय माहितीये का, की ह्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळे तुमचा डाएट प्लॅन आहे ना कसा असावा, या संदर्भात मी एक चार्ट बनवून देईन. म्हणजे खूप सारे पदार्थ ज्यांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे ही तुम्हाला त्या चार्टमध्ये मी देईन. मग तुम्ही ठरवा की तुम्हाला त्यांचे कोणते कोणते पदार्थ तुमच्या डाएटमध्ये ऍड करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल समजा आता गेन आपल्याला करायचं आहे, तर गेनसाठी आपण काय करू शकतो, तर जास्तीत जास्त कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ, म्हणजे तुमचे बनाना आला, रताळा आला, बटाटे आले, भात, तुमच्या रेग्युलर जे जेवण आहे त्यामध्ये प्रॉपर 1 वाटी डाळ, त्याच्यानंतर सर्व प्रकारच्या भाज्या आणि त्याच्यामध्ये खजूर ऍड करू शकता, असे ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला मी येणाऱ्या काही दिवसामध्ये तो चार्ट मी अवेलेबल करेनच आपल्या चॅनलवर, ज्याच्यामध्ये त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. आणि ती न्यूट्रिशनल व्हॅल्यू देण्याचं रिझन आहे, ज्यावेळेस तुम्ही तुमचं वजन वाढवायला चालू करताना त्यावेळेला तुमच्या रिक्वायर्ड कॅलरीज पेक्षा तुम्हाला 200 कॅलरीज जास्त घ्यायचे आहेत. त्यावेळेसच तुमचं वजन वाढेल. जसं मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं की 5 मील करायचे आहेत. म्हणजे नॉर्मली जर समजा तुम्ही 3-4 मील घेत असाल आणि 5वा मील ऍड होतो, याचा अर्थ 200 कॅलरीज ऍड करायच्याच आहेत तुम्हाला. आणि त्या पद्धतीने केलात ना, तर तुम्हाला रिझल्ट 101% मिळेल. आणि त्या व्यतिरिक्त पण जर एखाद्याला तो रिझल्ट मिळत नसेल, तर मला असं वाटतं त्यांच्या पचनशक्ती यावर थोडासा विचार करावा लागेल. त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा की तुम्हाला अन्न पचत नाहीये का, न पचण्याचं कारण काय आहे, आणि त्यांचा सल्ला घेऊन मग पुन्हा ह्या पद्धतीचा डाएट चालू करा आणि तुम्ही कंटिन्यू करा. त्यानंतर ना खूप साऱ्या मला कमेंट्स आल्या होत्या की सर माझं वय 40 आहे, पोट वाढलंय, फॅट कमी करायचं आहे, त्यासाठी डाएट प्लॅन द्या. तर आहे ना, मी तुम्हाला एक नक्की सांगेन की तुम्हाला सुद्धा आहे ना त्या वेळ पाळायच्या आहेत. म्हणजे फॅट लॉस करताना सुद्धा तुम्हाला वेळ पाळायचे आहेत, कारण ते नियम पाळणार ना तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल, नाहीतर तो रिझल्ट मिळणार नाहीये जो तुम्ही अपेक्षित आहे. फॅट लॉस करण्यासाठी जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल ना की ऍप्स मारा आणि पोट कमी होईल, तर तो गैरसमज आहे. ते होणार नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं शरीर आहे ना, हे म्हणजे तुम्ही काय खाताय, काय डिपॉझिट करताय आणि किती खर्च करताय यावर अवलंबून आहे. म्हणजे समजा जर मी दिवसभरामध्ये 2000-3000 कॅलरीज इंटेक करतोय आणि माझं काम ऑफिसमध्ये आहे, बसून आहे, माझ्या शरीराची हालचाल नाहीये, मी व्यायाम नाही करत आहे, दुसरी शारीरिक कोणतीच हालचाल नाहीये, तर ते फॅटमध्येच जमा होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यात जर तुम्ही जंक फूड खात असाल ना, तर तुम्ही एक्स्ट्रा कॅलरीज फास्ट ऍड करता तुमच्या शरीरामध्ये, म्हणजे डीप फ्राय केलेले पदार्थ, तर ते तुम्ही नका खाऊ. जर तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे, तुमचं शरीर जर चांगलं बनवायचं आहे ना, तर तुम्हाला हार्डवर्क करण्याशिवाय पर्याय नाही. कोणतेही ऍप क्रंचेस मारून किंवा कोणताही पोटाचा व्यायाम करून तुमच्या पोटाच्या भागाला शेप देता येतो, पण फॅट कमी होत नाही त्याने. फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला सायकलिंग करायची आहे, रनिंग करायची आहे, लॉंग डिस्टन्स चालायचं आहे किंवा इलेप्टिकल चालवायचं आहे. स्टेप बाय स्टेप जाणारच आहे आपण. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गार्डनमध्ये कशा पद्धतीने धावायला जायचं आहे आणि त्याची सुरुवात कशी करावी ना, हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल. पण आत्ता सध्या आहे ना, तुम्ही काय करा माहिती आहे का, सर्वजण ज्यांना फॅट लॉस करायचं त्यांनी, तुम्ही दिवसभरामध्ये काय खाता ना ते एका वहीमध्ये लिहून घ्या, त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काढा
की त्याच्यामध्ये कॅलरीज किती मिळतात तुम्हाला, फॅट किती मिळतं, प्रोटीन किती मिळतात, कार्बोहायड्रेट किती मिळतात. आणि जे घाणेरडे पदार्थ आहेत ज्याच्यामुळे तुमच्या कॅलरीज वाढत आहेत ते आहेत ना, आणि ज्याच्यामुळे फॅट पर्सेंट वाढतंय ना, ते त्यातले वजा करून टाका हळूहळू, एकदम नाही, हळूहळू. आणि तुमच्या दोन्ही ज्या जेवणाच्या वेळ आहेत ना, त्या दोन्ही जेवणाच्या वेळेच्या अगोदर ग्रीन सॅलेड तुम्हाला दोन्ही जेवणाच्या वेळेस, म्हणजे एक प्लेट सॅलेड ठेवा आणि बाजूला जेवण ठेवा, थोडेसे खायचे आहेत सॅलेड आणि नंतर तुम्हाला जेवायचं आहे. हे दोन्ही वेळेस करायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि शक्यतो जितक्या लवकर जेवता येईल रात्री तितक्या लवकर जेवा, जेणेकरून तुम्हाला जो 12 तासाचा फास्टिंग आहे ना त्याचा तुम्हाला बेनिफिट घेता येईल. आणि फ्रूट्स हे तुमच्या दिवसभराच्या खाण्यामध्ये आले पाहिजेत, ज्याच्यातून तुम्हाला फायबर्स जास्त मिळतील, ओके, आणि ज्यांनी पोट साफ होण्यासाठी मदत होईल. जे मी तुम्हाला सॅलेड सुद्धा सांगितलं जेवणाच्या अगोदर, म्हणजे एक सॅलेड खाल्लात नंतर जेवणाला हात लावा, सोबत खायचं नाही, नंतर खायचं नाही, अगोदर खायचं आहे. थोडे दिवस जेवण कमी जाईल पण नंतर त्याची सवय होऊन जसं तुमचं पूर्वीचं जेवण होतं तसं तुम्ही जेवू शकाल. कोणताही डाएट प्लॅन जेव्हा चालू करताना तेव्हा पूर्णपणे अचानक तुमच्या राहणीमानाच्या पद्धतीनुसार आहे ना सर्व अचानक बंद करायचं नसतं. म्हणजे कोणतेही खाण्याचे पदार्थ तुमचे त्याच्यामध्ये असू द्या, समजा तुम्ही 4-5 कप चहा पित असाल तर तो कमी करा, पूर्ण बंद नका करू. तुम्ही तुमचा जीव मारू नका, या विचाराचा मी व्यक्ती आहे. तुमचा जीव मारू नका. जिथे तुम्ही 5 कप घेत असाल तिथे 2 कप घ्या. जिथे तुम्ही समजा वडापाव रोज खाताय, नका खाऊ, 15 दिवसातून एकदा खा, महिन्यातून खा, पण ते अचानक बंद नाही करायचे. त्याला थोडा स्टेप बाय स्टेप जाऊ द्या. म्हणजे फॅट लॉस जर तुमचं हळूहळू झालं ना तरी चालेल, अचानक नाही झालं तरी चालेल, कारण त्यांनी वाढण्यासाठी जेवढा वेळ घेतला ना तेवढा कमी होण्यासाठी वेळ घेतला तर काही प्रॉब्लेम नाहीये. अचानक केलेल्या फॅट लॉसचे दुष्परिणाम पण तेवढे जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला अचानक कोणतीच गोष्ट करायची नाही, ना खाण्यापिण्यात बदल करायचा आहे, ना अचानक जास्त फास्ट पद्धतीने फॅट लॉस करायचा आहे. हा विषय तसा खूप मोठा आहे, जितकं बोलेल तेवढं कमी आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाचं वजन कमी जास्त प्रमाणात आहे, प्रत्येकाचं फॅट पर्सेंट वेगवेगळं आहे. त्यामुळे एक डाएट सगळ्यांना लागू होणार नाहीये. धावायला जा, सायकलिंग करा, इलेक्ट्रिकल करा, त्याला पर्याय नाही. म्हणजे मेहनत केल्याशिवाय फॅट लॉस होणार नाही. व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय याचा अर्थ तुम्हाला माहिती माझी नक्कीच आवडली असेल. ती शांतपणे पुन्हा एकदा ऐका हवं तर, आणि त्यामध्ये जे बेसिक्स पॉईंट सांगितले तुम्ही ते मनापासून चालू करा. तर ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या लोकांना वेट गेन करायचं आहे, ज्यांना फॅट लॉस करायचं आहे, त्यांना एक बेसिक डाएट प्लॅन लक्षात येईल की आपल्याला काय बदल करायचे आहेत आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करतील. त्यामुळे माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.